रामकृष्ण हरी मंडळी, आज आम्हाला जायचं होतं आळंदीला. सकाळी उठून आंघोळ करू आलो तर मम्मी चपाती बनवत होती. माझं पण आवरून मी तयार झालो. आम्हाला न्यायसाठी गाडी पण आलेली होती आणि आम्ही निघालो आता. हे आहे आमचं भजनी मंडळ. अख्खे म्हातारे आणि मीच नवतारना त्यामध्ये. पेट्रोल पंप येऊन आम्ही पहिलं डिझेल भरलं. त्यामध्ये आमचे वैष्णव वारकरी आणि टाळकरी श्री कराड महाराज यांचं आगमन झालं. त्यांनी खूप छान असा गणवेश प्रदान केला होता. आता प्रवास करीत आम्ही आलो डोंगरात. डोंगरातून गाडी सरळ जाणार होती उत्तर मार्गे ओझरला. तर प्रवास करत 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 आम्ही आलो गणपतीला, म्हणजेच ओझरला. आपला पहिला व्हिलॉग गणपतीच्या दर्शनापासून चालू होणार होता. ते बी चांगलंच होतं. असं म्हणतात की इथं जर कॉईन जर चिटकला तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होतात, अशी जागा आहे. पण माझ्या मनात काही इच्छाच नव्हती, त्यामुळे माझा कॉईन चिटकलाच नाही. माझ्यानंतर या मुलीनं सुद्धा ट्राय केला, पण तिचा सुद्धा चिटकला नाही. माहीत नाही कारण काय असेल. दर्शन घेऊन बाहेरच येत होतो तर हे बोलले आमचे एक फोटो काढ. मग मस्त असा फोटो घेतला आणि आता बाहेर निघालो. सकाळ सकाळचं वातावरण खूप छान होतं व इथं खूप अशा खेळण्या, हार वगैरे सर्व खूप छान छान अशा वस्तू होत्या. नंतर मंदिराच्या बाहेर आलो. एक नंबर असा हा परिसर होता. त्यानंतर पुढं आलो तर बघतो काय खूप ट्रॉफिक जाम. इथेच आमचा बराच वेळ गेला. तर आम्ही पोचलो शेवट आळंदीत. आज समाधी सोहळा असल्यामुळे ते खूपच गर्दी होती. आम्ही सगळे भजनी लोक चाललोय रस्त्याने. खूप अशी गर्दी, माणसाला माणसं चिटकून चालत होते. त्यामध्ये इंद्रायणी जाण्याचा रोड सुद्धा बंद करून टाकला होता पोलिसांनी. खूप अशी गर्दी पास करून आम्ही शेवट इंद्रायणी नदीपर्यंत पोहोचलो. खूप छान असं दृश्य होते ते. सगळीकडे टाळ, पखवाद तसेच गायनाच्या आवाजाने हा परिसर असा खूप छान दुमदुमत होता. तरी सर्वांनी हातपाय धुवून आता गण लावायसाठी घेतला. एक एक करून सगळ्यांनी गण लावून घेतला. तर आमची ही माऊली म्हणे माझा व्हिडिओ काढ. मग काढला एक व्हिडिओ छान असा. आम्हाला माहीत होते की आता आपल्या इथं आळंदीत दर्शन होणार नाही, तरी सर्वांनी मग दर्शन घेऊन आता आम्ही पुढे जाणार होतो. हीच ती भिंत आहे जी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या 4 भावांनी चालवलेली ही पडकी भिंत. खूप छान अशी, आणि मी बी पहिल्यांदाच बघितली.